तर नागपुरात खासदार क्रीडा महोत्सव समापन कार्यक्रम पार पडला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि रक्षा खडसे यांची उपस्थिती पाहायला मिळाली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या संकल्पनेतून हा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता। यात राज्यभरातील खेळाडूंनी सहभागही नोंदवला। मी देवेंद्रजींना धन्यवाद देईन की मानकापूरला त्यांनी अतिशय सुंदर योजना तयार केलेली आहे आणि त्याही ठिकाणी हजारो खेळाडू खेळू शकतील अशा अद्ययावत सुविधा प्राप्त होणार आहे। या सगळ्या सुविधा ज्या आहेत यातून आमचं जे स्वप्न होतं की नागपूरला संध्याकाळी 1 लाख मुलं मुली या मैदानावर खेळल्या पाहिजे आणि नागपूर हे स्पोर्ट्स कॅपिटल झालं पाहिजे, ते स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल। आणि म्हणून या सगळ्या कामामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्या स्पोर्ट असोसिएशनच्या सहकार्याची गरज आहे। खेळच एक असं माध्यम आहे की ज्या माध्यमातून आजचा युवक हा व्यवस्थितपणे आपलं आयुष्य जगू शकतो। त्याच्या पलीकडे जर म्हणायचं म्हटलं की आज स्पोर्ट्स सेक्टरमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी पण आता खूप सारे आहे। येणारं हे पुढचे वर्ष सगळे स्पोर्ट्सचे आहे, कारण की आपल्या इंडियामध्ये आता कॉमनवेल्थ पण होत आहे, आपल्याच इंडियामध्ये आता एशियन चॅम्पियनशिप सुद्धा होते। तर असे अनेक इंटरनॅशनल इव्हेंट आता आपल्या इथे सुद्धा होऊ लागलेले आहे आणि त्यासाठी लागणारी मॅन पॉवर, त्यासाठी लागणारे कोचेस, त्यासाठी लागणारं सगळं आपले ॲथलीट्स आणि त्यासाठी लागणारं सगळं मॅनेजमेंट सिस्टीम ही खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये आता लागणार आहे।